बॉस अनेक कलाकारांचं भविष्य घडवणारा शो प्लॅटफॉर्म, ज्या लोकांची ज्या सेलिब्रिटींची गाडी थांबलेली आहे, जे मार्केटमधून गायब झालेले आहेत, त्यांना परत रुळावर आणायचं आणि त्यांच्या गाडीला गती देण्याचं काम बिग बॉस करत असतं. सीझन 6, सीझन 5 रितेश भाऊंनी फुल गाजवला, तुफान गाजला तो सीझन. त्यात चर्चेत नाव होतं सूरज चव्हाण. पण सीझन 6ला पण हवा केली. टीजर आला, भरपूर टीजर चालला. या टीजरमुळं वाटलं होतं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी नवीन आहे आणि सेलिब्रिटी, स्पर्धक 101 तगडे असणार, एकापेक्षा एक, सगळ्यात भारी. पण कालच ग्रँड प्रीमियर सादर झाला आणि प्रत्येक प्रेक्षकाचं आणि सगळ्याच लोकांचा हिरमोड झालेला आहे. खूप वाईट वाटलं लोकांना की रितेश भाऊंनी, बिग बॉस, कलर्स मराठी यांनी नेमकं केलं काय? असे का स्पर्धक घेतले? ज्या स्पर्धकांमध्ये काहीतरी दम आहे का? काहीतरी करून दाखवतील का? स्पर्धक असे सगळे ना कुठल्याच लोकांना पटलेले नाहीयेत. अनेक कमेंट बघू शकता तुम्ही सोशल मीडियावर. जेवढे पण घेतलेले स्पर्धक 3-4 जर बोटावर सोडले ना, बाकी सगळे रील स्टार आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत. मग लोक विचार करतात ते, जर आम्हाला रील स्टारच बघायचे तर आम्ही इंस्टाग्रामवर बघू ना, टी व्हीवर बघायची गरज काय आहे? आता तुम्ही चर्चेत असणारी नावं जर म्हणले ना, सगळ्यात पहिलं नाव येतं अभिनेते राकेश बापट, जे ज्यांचा पहिला सिनेमा जो हिंदीमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेला आहे. दुसरं नाव येतं अभिनेत्री दीपाली सय्यद, ज्यांचं गाणं ये गो ये मैना गाणं फेमस झालं, अनेक चित्रपटही आहे. तिसरं नाव आहे सागर कारंडे, जे हास्य सम्राट आहेत, ज्यांनी चला हवा येऊ द्या शो गाजवला. आज या लोकांची गाडी कुठंतरी थांबलेली आहे, हे मार्केटमधून गायब झालेले आहेत. हे 3-4 जर नावं जर तुम्ही लक्षात ठेवले ना, बाकी कोणी लक्षात राहण्यासारखं नाहीये. सचिन कुमावत, ते पण विदर्भाचे स्टार आहे, त्यांना पण लोक ओळखतात. हे पण नाव चर्चेत राहण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं बिग बॉसचं कौतुक करण्याजोगं आहे. जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमीच आहे. कारण बिग बॉस एखाद्या गरिबाच्या मुलाला उचलून स्टार बनवण्याचं काम करतो. याच्यामुळं मी बिग बॉसला सॅल्यूट करतो. परत एकदा दुसरा सूरज चव्हाण, जो आपण त्याला डॉन म्हणतो, छोटा डॉन, प्रभू, त्याला घेतलेलं आहे. आणि हा दुसरा सूरज चव्हाण आहे बिग बॉस 6चा, सीझन 6चा. त्याच्यामुळं या कार्यक्रमात मजा येणार आहे, रंगत येणार आहे, विषयच नाही. अजून एक नाव होतं अनएक्सेप्टेड, कुणालाच कल्पना नव्हती या नावाची, दिव्या शिंदे, ज्यांना इंस्टाग्रामवर सरकार नावाने ओळखलं जातं. त्यांनी आल्या आल्याच रितेश भाऊंच्या प्रत्येक प्रश्नाला एकदम निडरपणे उत्तर दिलेली आहेत. हे नाव एक चर्चेत राहण्यासारखं आहे. हा शो बघायचा का आम्ही? का वेळ घालवायचा? आम्हाला जर रीलच बघायचे तर आम्ही मोबाईलवर बघू ना, इंस्टाग्रामवर. एवढे रील स्टार घ्यायची काय गरज होती? 2-3 रील स्टार घेतले असते तर ठीक होतं. बाकीचे सेलिब्रिटी कुठे आहे? बाकीचे सेलिब्रिटी का नाही घेतले? काय कारण आहेत? याचे अजून काय समोर आलेलंच नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात चर्चेत नाव होतं ते मागच्या सीझनला पण होतं, सीझन 5ला पण चर्चेत नाव होतं आणि सीझन 6ला पण चर्चेत नाव होतं. ते नाव म्हणजे गौतमी पाटील. पण गौतमी पाटीलला रिप्लेस करून कुणाला आणलंय? तर राधा पाटील मुंबईकर. आणि तुम्ही तो टीजर पण पाहिला असेल. टीजरमध्ये असं दाखवत होते की ही गौतमी पाटीलच आहे, पण ज्यावेळेस चेहरा फेस समोर आला तर राधा पाटील मुंबईकर. म्हणजे हे चाललंय काय नेमकं? बिग बॉसला दाखवायचं काय? तर अशा प्रकारे लोकांचं म्हणणं आहे की हा जर सीझन तुम्ही आणलाय, सेलिब्रिटी, स्पर्धक, मजा नाही आहे. जो सीझन 5ला मजा होती ना, जी हाईप झाली होती, म्हणजे नाव, प्रत्येक नाव चर्चेत आहे. म्हणजे तुम्ही सीझन 5चे जर स्पर्धक विचारले ना आत्ता पण कुठल्या प्रेक्षकाला आणि लोकांना, पटापट नावं सांगतील ती. निक्की, अरबाज, सूरज चव्हाण, परत छोटा पुढारी, अभिजित सावंत, वर्षा उसगावकर, अनेक नावं आहेत. अनेक नावं म्हणजे अशी ध्यानात राहण्यासारखी होती, लक्षात राहण्यासारखी होती. आणि जो सीझन गाजवला ना त्यावेळेस मागचा, तो निक्की आणि सूरज चव्हाण, म्हणजे तोडच नाही. असं आता हा सीझन 6 चालेल का? म्हणजे हे स्पर्धक वाटतात का तोडीस तोड? तर प्रेक्षकांना अनेक रुचलेले नाहीत ते स्पर्धक आणि तोडीस तोड पण वाटत नाहीत. तर बघूया आता पुढं पत्ते उघडणार आहेत सगळे. जसा जसा हा सीझन जसा जसा चालू होईल, आता कोण कसं खेळतंय, कशा प्रकारे खेळतंय. पण लोकांचा, प्रेक्षकांचा हिरमोड कुठं झाला, तो ते जे स्पर्धक, तिथंच पाहूनच हिरमोड झालेला आहे लोकांचा. तर हा सीझन
कसा चालतोय बघू आपण.